मागे सर सही म्हणलं हे प्रश्न आहे. काय सांगाल, शिरूर बाजार समितीची निवडणूक होते आणि अनेक पक्षांचे खरं तर या ठिकाणी हे आहेत, अशा वेळी काय सांगाल? निश्चितपणे शिरूर बाजार समितीची निवडणूक आता सध्याला चालू होत आहे. त्याच्यामध्ये सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांची सर्वच पक्षांनी त्या ठिकाणी मुलाखती घेतलेली आहे आणि ही निवडणूक समंजसपणाने त्या ठिकाणी घेण्याचा निर्णय वळसे पाटील साहेब असतील किंवा संबंधित सर्व या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना विश्वासात घेऊन मग त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल आणि बाकीच्या इतर सहकाऱ्यांना बरोबर घेऊन ही निवडणूक शक्यतो शेतकऱ्यांची हिताची निवडणूक आणि शेतकऱ्यांचा डायरेक्ट संबंध या बाजार समितीचे असल्यामुळे ही संस्था ही तशी शेतकऱ्यांची संस्था आहे आणि खऱ्या अर्थानं ज्यांचा शेतकऱ्यांशी डायरेक्ट संबंध येतो, ज्यांना प्रश्न समजतात आणि जे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकतात अशा संचालकांना त्या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न आहे आणि एकत्रितपणे पाहू आता कशा पद्धतीने त्या ठिकाणी निर्णय होतो. शिवसेना फुटेच्या उंबरठ्यावरती आहे, 6 खासदार खरं तर या ठिकाणी सोडून जातात. तुम्ही स्वतः ठाकरेंसोबत यापूर्वी काम केलेलं आहे कसं? तर आता पहिल्यांदा फुटीनंतरही अनेक प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी निर्माण झाले होते आणि आताही बातम्यांच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी पाहतोय, परंतु हा पक्षाचा अंतर्गत त्या ठिकाणी विषय असल्यामुळे त्याच्यात काही बोलणं सध्या तरी उचित होत नाही. तुम्ही जिल्हाध्यक्ष ठाकरेंसोबत सुद्धा काम हो, मी त्यांच्याबरोबर. तुम्ही जिल्हाध्यक्ष होता पुणे जिल्ह्याचं, तुम्ही काम त्या ठिकाणी पाहिलं. कुठेतरी पक्षाकडनं कुठेतरी कमी हे केलं जातं का, म्हणजे ताकद मिळत नाही त्याच्यामध्ये आमदार असतील खासदार असतील ते कुठेतरी फुटीच्या याच्यावरती जातात का? उद्धव साहेब असतील किंवा ज्या पद्धतीने त्यांची कामाची पद्धत आहे ती अतिशय चांगली आहे, परंतु जो खालचे हे असतील संपर्क प्रमुख, आता त्याच्यानंतर सचिन भाऊ त्या ठिकाणी झालेले जिल्ह्यामध्ये, पण त्याच्या अगोदरची परिस्थिती फार वेगळी होती. कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी ताकद न देणे, समजून न घेणे, तळागाळापर्यंत संपर्क न असणे आणि थोडंसं कार्यकर्ते असे काय आहेत की जे कानाला लागून वेगळ्या पद्धतीने कान वरिष्ठांचे भरणे आणि वेगळ्या पद्धतीचा निर्णय वरिष्ठांनी घेणे, थोडंसं जे काही कोऑर्डिनेशन किंवा आपण जे म्हणतो संवाद हा स्थानिक लेवलचा वरिष्ठ नेत्यांचे त्या ठिकाणी पक्षामध्ये होणं फार गरजेचं आहे, जेणेकरून त्या ठिकाणी कार्यकर्ता जगला पाहिजे आणि कार्यकर्ता जो तळागाळातला मेहनत करतो, ज्याच्या जीवावरती करतं, पक्ष संघटनेच्या माध्यमातून पक्ष चालतो, जो पक्षाचा आत्मा आहे, तर त्यांनाही त्या ठिकाणी कुठंतरी विश्वासात घेऊन त्यांनाही पक्षाच्या संघटनेच्या माध्यमातून ताकद देणं त्या ठिकाणी गरजेचं आहे, परंतु त्याचा अभाव कुठंतरी त्या ठिकाणी मध्यंतरी काळात दिसून येतो. शिवाजी आढळराव पाटील या ठिकाणचे खासदार बरेच वर्ष होते, त्यानंतर तुम्ही या ठिकाणी त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलं. आढळराव सुद्धा कुठेतरी राष्ट्रवादीमध्ये आले, तुम्ही सुद्धा राष्ट्रवादीमध्ये आलात. अनेक सध्या आमदार सुद्धा राष्ट्रवादीमध्ये गेलेत, इतर पक्षामध्ये जात आहेत सध्या. आणि आता पक्ष नेतृत्वाकडनं म्हणण्यापेक्षा आताच मी जे काही सांगितलं की खालची परिस्थिती, ॲक्च्युली जी ग्राउंड लेवलची परिस्थिती आहे ती वरच्या लेवलला त्या ठिकाणी जी वस्तुस्थिती आहे ती समजणं गरजेचं आहे, परंतु ती न समजता जो काही हा मधला केडर आहे, जे मधली काही काम करणारी व्यक्ती आहेत, त्या चुकीच्या पद्धतीने फीड करणे, त्या पद्धतीने वरिष्ठांचा निर्णय होणं, त्याच्यामुळे कुठंतरी लोकप्रतिनिधी आणि संघटनेमध्ये नाराजी त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि ते दूर होणं खरं तर आता पक्ष उद्धव साहेबांचा साहेब त्या ठिकाणी निर्णय घेतील. त्याबद्दल मुख्यमंत्री तुमच्या मतदारसंघामध्ये होते, काही चर्चा झाली का? तुम्ही मुख्यमंत्र्यांसोबत होते? हो, निश्चितपणे या ठिकाणी बऱ्याचशा विषयांच्यावरती चर्चा झाल्या. रांजणगावमध्ये MIDCच्या माध्यमातून जे या ठिकाणी आपण नवीन MIDCचे प्रकल्प या ठिकाणी येत आहेत, नवीन फॅक्टरीज येत आहेत. आज आपण पाहिलं की जॅबिल कंपनीच्या नवीन फॅक्टरीच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय मंत्री अश्विनजी वैष्णव साहेब देखील आले होते, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब होते, वळसे पाटील साहेब होते, सगळी मंडळी या ठिकाणी आली होती. आणि भविष्यामध्ये MIDC सुरक्षित राहिली पाहिजे, मग ते सर्व यंत्रणा, कलेक्टर साहेब होते या ठिकाणी, SPA साहेब, सगळ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत की इथं कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी दादागिरी किंवा एक्स्ट्रॉक्शन किंवा बाकीचं कुठलंही काही असे प्रकार जर असतील तर त्यावर त्वरित कारवाई केली पाहिजे आणि त्यांना त्या पद्धतीने त्यांच्यावरती कारवाईच्या माध्यमातून त्यांना बाहेर MIDCच्या बाहेर काढणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने MIDC सुरक्षित जर राहिली तर इथला रोजगार वाढेल, इथला त्या ठिकाणी निश्चितपणे जो काही व्यवसायाच्या माध्यमातून आपला तरुण वर्ग आहे, नोकरीच्या माध्यमातूनही तो कुठंतरी पुढे आलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि नवीन कंपन्या देखील या ठिकाणी येत आहेत. या टायगर मोहिमेवरून काही मुख्यमंत्र्यांची तुमची चर्चा झाली का? तुम्ही त्यांच्याशी काय बोललात? नाही, त्या संदर्भात नाही. आज फक्त हा कार्यक्रम वैयक्तिक कंपनीच्या संदर्भातला होता, बाकीचं त्या संदर्भात काही चर्चा नाही नाही, त्या संदर्भामध्ये काही चर्चा नाही झाली. वळसे पाटील साहेब काय बोलले असतील तर मला नाही सांगता.